हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज आहे संडे आणि संडे हा दिवस आराम आणि फिरणे हे सगळ्यांनाच माहिती आहे। आज जरा उशिरा उठलो, 6:30 पर्यंत उठलो। रोज 5:30 पावणे 6ला मी उठते। 6:30ला उठलो आणि उठल्यावर बघितलं तर उत्तम वातावरण ऍज ऑलवेज। पावसाळ्यात तर दररोज एक नवीन असा फिरण्याचा दिवस असं मला वाटतंय। तर वातावरण खूप छान होतं आणि आज नाश्ता वगैरे करून घेतला आणि ठरवलं कुठे जायचं। तर आज मी दत्तगुरूंची खूप मोठी भक्त आहे। दत्तगुरूंचं मी खूप करते, त्यांच्यावर मला खूप श्रद्धा आहे। त्यामुळे मी ठरवलं की नारायणपूरला जायचं। तर नारायणपूर हे आपल्या मॅक्सिमम लोकांना माहित असेल, हे दत्तांचं देवस्थान आहे आणि खूपच सुंदर असं आहे। तर ठरवलं की नारायणपूरला जायचं। तर नारायणपूरला जायला आपल्याला पुणे बँगलोर हायवे आहे तो घ्यावा लागतो आणि तिथून पुढे जे आहे ते आपल्याला आधी नसरापूर लागतं आणि तिथून लेफ्ट घेतलं आपण केतकावळीला की तिथून तो रस्ता आहे। तर आम्ही निघालो आणि नसरापूर पर्यंत येता येता चहा घेतला, नाश्ता केला आणि मग आम्ही पुढे केतकावळीच्या रस्त्याला वळलो। आता वळल्यानंतर इतकं सुंदर असं वातावरण होतं। इथे पुरंदर किल्ला पण आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल। पुरंदर किल्ला जो वन ऑफ द मोस्ट फेमस प्लेसेस आहे तो इथे आहे। तर तो बघत बघत आम्ही चाललो होतो। तुम्ही बघताय रोड इतका क्लिअर होता, इतका सुंदर होता। पावसाची सर पडून गेलेली होती आणि ठरवलं नारायणपूरला जायचं। आता बघा इथे किती हिरवळ आहे, डोंगर आहेत आणि मस्त असा पाऊस पडून गेलेला आहे। तुम्ही पुरंदर किल्ला पण बघताय, किती छान असा आहे तो, खूप म्हणजे खूप छान आहे। मी कधी पुरंदर किल्ल्याला वरपर्यंत गेलेले नाहीये। तर तुम्ही गेलेला असाल तर नक्की मला कळवा की कसं वाटतं, कमेंट्समध्ये सांगा की कसं आहे। नक्की माझी इच्छा आहे जायची। तर आम्ही असं निघालेलो होतो, रस्त्यात एकीकडे चहा घेतला आणि परत आमची जर्नी सुरू केली। आता इतका प्लेन रोड होता ना, अजिबात खड्डे नाही, काही नाही, सुंदर असा रोड आहे। रस्त्याच्या दोन्ही कडेनी भरपूर हिरवळ आहे, काही काही खाण्याचे छोटे 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 असे स्टॉल्स आहेत आणि बाकी काहीही नाही। वर्दळ नाही, मोठी मोठी दुकानं नाही, मॉल्स नाही, काहीही नाही। सो हे खूप म्हणजे खूप छान वाटत होतं मला। अप्रतिम असं वातावरण होतं आणि मॅक्सिमम खूप लोक अशी ज्यांची श्रद्धा आहे ते नारायणपूरला जातात। तसंच इथे मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की इथे प्रतिबालाजीचं पण देऊळ आहे, तिथेही जातात। तर हा रस्ता तुम्ही बघताय, छोटासा घाट नाहीये पण अशी छान अशी वळणं होती आणि रविवारचा दिवस असल्याने नारायणपूरला जायला खूप अशी गर्दी अशी नव्हती, पण खूप छान होतं। छोटासा घाटसारखा रस्ता आहे, साईडला स्टॉल्स आहेत, मस्त कणीस विकत होते, चहा विकत होते, इतकं सुंदर असं वाटत होतं। एका जागी थांबलो, कणीस खाल्लं आणि पुढचा प्रवास सुरू केला। तुम्ही बघताय छोटेसे टेम्पो, काही कार्स एवढेच आहेत, बाकी कोणी ह्या साईडला नारायणपूरला तरी आलेलं नव्हतं। तर छान असं वातावरण होतं। नारायणपूरच्या देवळात गेल्यावर मी व्लॉग शूट करणार नाहीये, कारण जर माझं असं मत आहे, जर देवस्थानाला जात असाल तर पूर्ण श्रद्धेने तुम्ही देवाचीच भक्ती आणि तिथे जाऊन तुम्हाला जे पाहिजे ते मागून त्याची आपण श्रद्धा जे म्हणतो ती पाहिजे। तिथे व्लॉग करायला मला तरी नाही आवडणार। तर हे माझं वैयक्तिक मत आहे, त्यामुळे मी ठरवलं की तिथे जाऊन व्लॉग नाही करायचा। आता इथे बघताय तुम्ही, जरा थोडंसं मी 5 मिनिटं थांबले होते आणि मुद्दाम हे मी शूट करते आहे तुमच्याबरोबर शेअर करायचा। किती सुंदर असं वाटतंय, किती सुंदर म्हणजे सुंदर हिरवळ आहे, भरपूर झाडं आहेत, हिरवळ आहे आणि भरपूर अशी लोक थांबून ना हे इथलं शूटिंग करत होते। कारण असा जो निसर्ग आहे तो आपल्याला रेअर बघायला मिळतो। आपल्या सिटीच्या आयुष्यात, शहरात आपल्याला असं बघायला मिळत नाही। तुम्ही बघताय पूर्ण सगळीकडे नुसती हिरवळ दिसती आहे, त्यामुळे इतकं सुंदर वाटत होतं। मी इथे 5-10 मिनिटं थांबले, मस्त छान जे आपलं नॅचरल एअर आहे ते घेतलं, छान मोकळ्या हवेत श्वास घेतला आणि 5-10 मिनिटं इथे थांबून मग मी पुढे निघाले। तर हे बघताय तुम्ही, सगळं मी शूट केलेलं आहे। एकही तुम्हाला इथे बिल्डिंग दिसणार नाही, काहीही नाही। हा आहे असली निसर्ग जो आपण म्हणतो, जे आपण मेंटेन केलेला आहे। त्यामुळे इथे ऑक्सिजन लेवल पण भरपूर आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा। बाय बाय।